स्वातंत्र्यापासून कार्यरत असलेली भारतातील एकमेव खाजगी क्षेत्रातील प्राथमिक सोन्याची खाण जोन्नागिरी सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश। ही खाण आंध्र प्रदेशमध्ये 598 हेक्टर क्षेत्रात पसरलेली असून यासाठी 405 कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे। स्वातंत्र्यानंतरची ही देशातील एकमेव कार्यरत खाजगी सोन्याची खाण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर हा पहिला प्रश्न जो आहे ना, अत्यंत महत्त्वाचा आहे, चालू घडामोडी विषयक, याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, तेलंगणातील भीमसारी गावामध्ये नव्यानं सापडलेल्या दगडी स्तंभावर बौद्ध धर्माव्यतिरिक्त आणखी कोणत्या दोन धार्मिक परंपरांचे आकृतिबंध एकत्रितपणे आढळले आहेत? आणि मित्रांनो, याचं उत्तर आहे वैष्णव धर्म आणि शैव धर्म। तेलंगणातील भीमसारी गावात एका ऐतिहासिक दगडी स्तंभाचा शोध लागला आहे आणि या स्तंभावर बौद्ध धर्मासोबतच वैष्णव आणि शैव या दोन धार्मिक परंपरांची चिन्हे एकत्रितपणे कोरलेली आढळली आहेत। तर हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, हा प्रश्न देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, चालू घडामोडी विषयक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न तिसरा आहे, फिफा विश्वचषकाच्या इतिहासामध्ये 18 गोल करून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर याचं उत्तर आहे लिओनेल मेसी, अर्जेंटिना। अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीने 28 विश्वचषक सामन्यांमध्ये एकूण 18 गोल करून हा ऐतिहासिक विक्रम केला आहे। त्याने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसेसचा 16 गोल विक्रम मोडीत काढलेला आहे। तर हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, याला देखील आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतरचा पुढील आणि चौथा प्रश्न आहे, जून 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखाच्या बैठकीचे आयोजन भारतातील कोणते शहर करत आहे? तर हा शहर आहे बेंगलोर। ब्रिक्स सदस्य देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांच्या प्रमुखाची ही एक अत्यंत महत्त्वाची शिखर बैठक आहे आणि या आंतरराष्ट्रीय बैठकीचे यजमानपद भारताकडे असून ते बेंगलोर या शहरात आयोजित केलेले आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खुरासानी चिंचेचा एक प्रकार ज्याला नुकताच जीआय टॅग देण्यात आलेला आहे, ती कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश। ही 600 वर्षापेक्षा जुनी आणि दुर्मिळ चिंचेची जात मध्य प्रदेश राज्यातील आहे। या विशिष्ट गुणवत्तेच्या चिंचेला नुकतेच भौगोलिक नामांकन जीआय टॅग देऊन गौरवण्यात आले आहे। हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, या प्रश्नाला देखील आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर पुढील 6वा प्रश्न आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जून। मित्रांनो, जगभरात अंमली पदार्थांचा गैरवापर रोखणे आणि त्यांचा बेकायदेशीर व्यापाराला आळा घालणे हा या दिवसाचा उद्देश आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे, टॉप 500 महासंगणकाच्या यादीच्या 67व्या आवृत्तीमध्ये कोणता सुपर कॉम्प्युटर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे लायनशाइन। जगातील सर्वात शक्तिशाली महासंगणकांच्या नवीन जागतिक क्रमवारीत लायनशाइनने प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि या यादीत अमेरिकेचा एल कॅपिटन दुसऱ्या स्थानावर आहे, हेही देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढील 8वा प्रश्न लक्षात घ्या, दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। मित्रांनो, हा जम्मू काश्मीर मधील काश्मीरी पंडितांचा आणि स्थानिक नागरिकांचा एक अत्यंत प्रसिद्ध पारंपरिक उत्सव आहे, दरवर्षी हा साजरा केला जातो। त्यानंतर जागतिक बँकेचे वर्ल्ड बँक कोणत्या राज्यामध्ये जलसंधारणासाठी 4000 कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केलेले आहे जागतिक बँकेने? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा। मित्रांनो, हरियाणा राज्यातील भूजल पातळी वाढवणे, सिंचन क्षमता सुधारणे आणि कालव्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी हे कर्ज मंजूर झालेले आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा 10वा प्रश्न आहे, जून 2026 मध्ये झालेल्या दुसऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये कोणत्या प्रसिद्ध पार्श्वगायकाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अलका याग्निक। भारताच्या ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याग्निक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, कारण त्यांनी संगीत आणि कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट प्रदीर्घ असं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात आलेलं आहे। कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणीसाठी स्वयंचलित फेरफार प्रणाली कागदविरहित नोंदणी 2.0 सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हरियाणा। आणि
या संदर्भात जर आपल्याला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर लक्षात ठेवायचं, हरियाणा सरकारने जमिनीचे व्यवहार आणि मालमत्तेची नोंदणी अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. पुढचा शेवटचा प्रश्न आहे, AI इकोसिस्टम आणि सिलिकॉन पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पॅक सिलिका या धोरणात्मक उपक्रमाचे नेतृत्व कोणता देश करतो आहे? तो आहे USA, अमेरिका. कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राचा वेगवान विकास करणे हे याचं उद्दिष्ट आहे.